10 दिवसात पैसे डबल, कुठल्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करावं, कुठला इन्शुरन्स प्लॅन घ्यावा किंवा कोणत्या भागात रिअल इस्टेट घ्यावी, ह्या गोष्टी मी सांगणार नाही आहे. पण जनरली पर्सनल फायनान्स किंवा इन्व्हेस्टमेंट विषयाकडे कशा पद्धतीने बघावं किंवा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. प्रामुख्याने माझ्या मते या 3 गोष्टी सर्वात इम्पॉर्टंट आहेत. पहिली, कंपाऊंड इंटरेस्ट समजून घेणं. म्हणजे फक्त फॉर्म्युला माहिती असणं इथपर्यंत गरजेचं नाही आहे, पण याचा फायदा आपल्या आयुष्यात कसा करून घ्यावा हे महत्त्वाचं आहे. सेकंड, रिटायरमेंट प्लॅनिंग. रिटायरमेंटनंतर आपल्याला मोठ्या फंडची आवश्यकता असते आणि त्याची सुरुवात तुम्ही जेवढ्या आधीपासून करता तेवढं चांगलं असतं. आणि थर्ड, रिअल रेट ऑफ रिटर्न. म्हणजे तुम्हाला मिळणारं इंटरेस्ट किंवा कॅपिटल गेन हा इन्फ्लेशनपेक्षा जास्त आहे का कमी. तर हे 3 व्हेरी इम्पॉर्टंट विषय आजच्या एपिसोडमध्ये आपण ऐकूयात. अल्बर्ट आइन्स्टाईन एकदा म्हणाला होता, कंपाऊंड इंटरेस्ट इज द 8th वंडर ऑफ द वर्ल्ड. ही हू अंडरस्टँड्स इट अर्न्स इट, ही हू डझंट पेज इट. समजा तुमच्या पुढे 2 ऑप्शन्स आहेत. पहिला, तुम्हाला मी 30 दिवसांनी 5 करोड रुपये देईन. किंवा दुसरा, आज मी तुम्हाला 1 रुपया देईन आणि पुढील 30 दिवसांसाठी रोज याच्या दुप्पट देत जाईन. म्हणजे आज 1 रुपया, उद्या 2 रुपये, परवा 4 रुपये, तेरवा 8 रुपये वगैरे वगैरे. तुम्ही काय निवडाल? बरीच जणं पहिला ऑप्शन निवडतील. पण खरा फायदा दुसऱ्या ऑप्शनने मिळणार आहे. कारण 1 रुपया दररोज डबल होत असेल आणि असं 30 दिवसांसाठी चालणार असेल तर याची टोटल 54 कोटीच्या आसपास जाते. या ट्रान्झॅक्शनमध्ये असं वाटेल की सुरुवातीला आपल्याला काहीच मिळालेलं नाही आहे. पण अचानक 18व्या दिवशी आपली अमाऊंट 1,31,000 होते, तेव्हा आश्चर्याचा धक्का बसतो. आणि असंच 30 दिवसात 54 कोटीपर्यंत ही अमाऊंट पोचते. हे कंपाऊंड इंटरेस्टचं लॉजिक आहे. कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला पेशन्स शिकवतं. जितक्या जास्त पिरियडसाठी आपली इन्व्हेस्टमेंट असते तितका जास्त फायदा आपल्याला होतो. आणि हेच आपल्या रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये उपयोगी पडतं. नोकरी करायला लागल्या 1-2 वर्षातच प्रत्येकाने 2 गोष्टी केल्या पाहिजेत. एक, इन्शुरन्स पॉलिसी आणि दुसरं, रिटायरमेंट फंड जमा करण्याची तयारी. रिटायरमेंटसाठी एकदम छोट्या अमाऊंटने जरी सुरू केलं तरी ते उपयोगी पडतं. आपण कंपाऊंडिंगचं एक्झाम्पल पाहिलंच. कोणीही 25व्या वयापासून रिटायरमेंटसाठी प्लॅन केलं तरी पुढची 35 ते 40 वर्ष हा कॉर्पस बिल्ड होत राहतो. फॉर एक्झाम्पल 5% व्याजदरावर तुम्ही एक RD सुरू केली, ज्यात तुम्ही दर महिन्याला 500 रुपये इन्व्हेस्ट केले. 30 वर्षांनी तुम्हाला 4 लाखाहून अधिक रक्कम मिळू शकते. ह्या RDमध्ये तुम्ही दरवर्षी मंथली अमाऊंट वाढवू शकता. काळानुसार इंटरेस्ट रेट वर खाली जाऊ शकतात आणि RD बरोबर तुम्ही बॉन्ड्स, शेअर मार्केट असे ऑप्शन्सही वापरून बघू शकता. या सगळ्याचा फायदा तुम्हाला रिटायरमेंटनंतर नक्की दिसेल. पण त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न हा की तुम्हाला ॲन्युअली तुमच्या इन्व्हेस्टमेंट्समधून किती रिटर्न्स किंवा इंटरेस्ट मिळत आहे हे तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. ह्यात एक थंब रूल असा की दरवर्षी इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न नक्की कमवायला हवं. नाहीतर तुम्ही 5% मिळवाल आणि इन्फ्लेशनचा रेट 7% असेल. अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला 2%चं नुकसान होतं आहे. या गोष्टीला रिअल रेट ऑफ रिटर्न असं म्हणतात. आधी दिलेल्या सिच्युएशनमध्ये रिअल रेट -2% एवढा होता, कारण तुम्ही 5%ने इंटरेस्ट कमवत होता, पण इन्फ्लेशन रेट 7% एवढा होता. रिअल रेट ऑफ रिटर्न हा नेहमी पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपली इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आपल्याला चेंज करणं आवश्यक आहे. कारण जरी कंपाऊंडिंगमुळे ॲक्च्युअल इन्कम वाढत असलं तरी इन्कम वाढत्या महागाईमुळे एका अर्थी कमीच होत आहे. कारण इन्फ्लेशन तुमच्या इन्कमला कंपाऊंडिंग रेटनेच कमी करत आहे. म्हणूनच ही हू अंडरस्टँड्स इट अर्न्स इट, ही हू डझंट पेज इट. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉन गली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता.
मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.